मुंबईतील अनेक जागा ज्या आहेत, मोकळ्या जागा आहेत, मैदानं आहेत, त्या हडपण्याचा डाव भाजपाकडनं सुरू आहे असा आरोप देखील ठाकरे सेनेनं केलेला आहे। आणि ही संपूर्ण जी जागा आहे, मोकळ्या जागा आहेत, तसंच मैदान आहेत, ते वाचवण्यासाठी आज ठाकरे सेनेकडून या तिरंगा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। त्या हातामध्ये तिरंगा घेऊन एकत्र येण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंकडून करण्यात आलंय। इंग्लिश मध्ये लागणार नाही, इंग्लिश मध्ये जायचं। तर मुंबईतील मैदानं जी आहेत ती भाजपकडून हडपली जातात। त्या विरोधात आपण पाहतोय ठाकरे सेनेकडून तिरंगा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आता आमदार वरुण सरदेसाई ठाकरे दाखल झालेले आहेत। मंचाजवळ यावर ही विनंती आहे। आमदार वरुण देसाई सर। तर या आंदोलनामध्ये आपण पाहतोय ठाकरे सेनेचे नेते मंडळी देखील उपस्थित झालेले आहेत। मुंबईतील मैदान आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी ठाकरे सेनेकडून तिरंगा आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। वांद्र्यातील ही दृश्य पाहतोय। ठाकरे सेनेकडून तिरंगा आंदोलन काढण्यात आलेलं आहे। मुंबईतील मैदानं, मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन काढण्यात आले। त्या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेसह मुंबईकर देखील उपस्थित झालेले आहेत। सारे स्टूडेंट्स के लिए एक बार हम फिर से म्यूजिक शूट करेंगे। अगदी मोठ्या संख्येनं मुंबईकर, तरुण पिढी, जेनझी या आंदोलनात सहभागी झालेली आहे। सलाम प्लीज। तर जेनझीच्या आंदोलनात आदित्य ठाकरेंनी मोठा पाठिंबा दिलेला होता। त्यानंतर आपण पाहतोय ठाकरे हमें क्या करना है, हाथ ऊपर और क्या दिखाना है, तिरंगा घेऊन मोठ्या संख्येनं मुंबईकर या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। एव्हरी स्पोर्ट्स पर्सन, मुंबईतील क्रिकेटर, मैदान, मोकळे भूखंड वाचवण्यासाठी हे तिरंगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची प्रतिनिधी साक्षी यादवकडून अपडेट झालेली आहे। साक्षी, आपण पाहतोय Come on everybody, हात ऊपर, सर्वांनी हात वरती ठेवायचा। Come on everybody, more energy, सर्वांनी एकत्र स्टुडंट साठी। Okay, come on. थोड़ा फ्लैग पीछे, कैमरा मैंने बोला है, कैमरा आपको बोला है पीछे, कैमरा के आगे लेफ्ट या तो राइट। कुछ करिए नस नस मेरी खो।
आमची प्रतिनिधी साक्षी यादवकडून आपण अपडेट जाणून घ्या. साक्षी, आपण पाहतोय ठाकरे सेनेच्या तिरंगा आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत? खूप मोठ्या संख्येने युवा वर्गाचे पालकवर्ग आणि खास देवी दिसुद्धा फुटबॉल मैदानात तिरंगा हाती घेऊन आदित्य ठाकरे जे आहे ते आंदोलन करत आहे. आपल्या दिसत्या दृश्यांच्या माध्यमातून हजारो जो व्यक्ती आहे इथे जमायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. फुटबॉल खेळतो तसेच फुटबॉल चाहते सुद्धा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. आंदोलन त्या पालिकेच्या निर्णय करा जो आहे तो कडाडून दाखवत आहेत की आम्ही जसं मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणालो की आपण फुटबॉलर आहोत, आपल्याला सर्वात जास्त डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे. हे जे आपण आंदोलन केलं ते शांततापूर्वक आंदोलन करायचं आहे आपल्याला. म्हणून आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन करतोय. त्यामुळे आपल्याला सर्वात जास्त डिसिप्लिन मेंटेन करायचं आहे.